कर्नाटकच्या बेळगावात जन्मदात्या बापानंच आपल्या जिवंत मुलीचं श्राद्ध घातल्याची घटना घडली। मुलगी प्रियकराच्या सोबत पळून गेल्याच्या रागातून बापानं कृत्य केलं। सोबतच बापानं संपूर्ण गावासह पै पाहुण्यांना देखील श्राद्ध जेवणासाठी बोलावलं होतं। जिवंत मुलीच्या श्राद्धाची घटना पाहून गाव देखील अचंबित झालंय। पाहूयात। बेळगावात बापानं जिवंत मुलीचं घातलं श्राद्ध। लेक प्रियकरासोबत पळाल्याची घटना बापाच्या जिवारी। घटनेनं संपूर्ण पंचक्रोशीत खळबळ, गावकरी गोंधळले। बापानं जिवंतपणीच मुलीचं श्राद्ध घातल्याची घटना कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यात घडली। आपली लाडकी लेक प्रियकरासोबत पळून गेल्याचं जिव्हारी लागल्यानं संतापलेल्या बापानं तिचं पिंडदान केलं। एवढ्यावरच न थांबता एक तिथी काढून त्यांनी संपूर्ण गावासह पै पाहुण्यांसाठी जेवण ठेवलं। मुलीचे वडील शिवगौडा पाटील यांनी गावकरी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत मुलीच्या फोटोला फुलं वाहून पिंडदान विधी केला। मृत व्यक्तीला अर्पण करतात तशी श्रद्धांजली अर्पण केली। सोबतच या विधीत मुलीसोबतचे कुटुंबाचेही संपूर्ण नातेसंबंध तुटल्याचं त्यांनी जाहीर करून टाकलं। नमग संस्कार बिಟ್ಟು ಬೇರೆ ಮನೆ ತನಕ ಕೆಡಕ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸು ನೋವು ಬಾಳಾಕಿ ಅದರ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಯಾಕೆ ನಮ್ಮ ಪಾಲಿಗೆ ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ತೀರ್ಕೊಂಡ್ರು ಅಂತ ಹೇಳಿ ಊಟಕ್ಕೆ ಹಾಕಿಸಿದ್ವಿ। ಎಂದು ನಡೆದಂಥ ಘಟನೆ ಸರ್ ಇದು? ನೀನು 9-10 ಇದರಲ್ಲ, ನೀನು 9 ತಾರೀಕು। ನೀವೇನಾದರೂ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ಸು ಅದು ಇದು ಏನಾದರೂ ಕೊಟ್ರಿ? ಏನಿಲ್ಲ, ಮಿಸ್ಸಿಂಗ್ ಆಗೈತೆ ಅಂತ। ಮಿಸ್ಸಿಂಗ್ ಆಗಿದ್ದು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡಿದ್ದು ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿ ಇದನ್ನು ಮುಗಿಸ್ತೇವೆ ನಾವು ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಮುಗಿಸಿದ್ವಿ। रायबाग तालुक्यातील नागराळ गावातील 19 वर्षीय तरुणी सुष्मिता हिचं गावातील विठ्ठल बस्तवाडे नावाच्या 29 वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध होते। दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं। विठ्ठल बस्तवाडे हा तहसीलदार कार्यालयात ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे। दोघांना एकमेकांशी लग्न करायचं होतं, पण सुष्मिताच्या कुटुंबियांचा अशा प्रेमसंबंधांना विरोध असल्यानं दोघांनी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला। मात्र लाडक्या लेकीचे कृत्यानं घराण्याच्या संस्काराला धक्का बसला। या विचारानं वडील अत्यंत दुःखी झाले। आपल्यासाठी आता मुलगी जणू मेली आहे असं समजून त्यांनी मुलीच्या जिवंतपणीच तिचं श्राद्ध घातलं। दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं या घटनेचा निषेध केला असून शिवगौड पाटील यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे। संपूर्ण माणुसकीला मान खाली घाली लावणारं कृत्य आहे। शिवाप्पा पाटलांनी याचं समर्थन करताना असं म्हटलं आहे की त्यांनी जे संस्कार आपल्या मुलीमध्ये रुजवले होते त्याच्या विरोधात गेल्यामुळे त्यांनी हे कृत्य केलेलं आहे। पण शिवाप्पा पाटलांना मला या निमित्तानं असं विचारायचं आहे की कोणते संस्कार तुम्ही तुमच्या मुलीमध्ये रुजवले होते की जे संस्कार असे सांगतात की मुलीने प्रेम करणं हा गुन्हा आहे। शिवाप्पा पाटील, तुम्ही आपल्या मुलीचे पालक आहात, मालक नव्हे। मुलीनं प्रेमविवाह केला हा राग मनात असणे गोष्ट वेगळी आहे, पण त्याचकरता तिचं श्राद्ध घालणं आणि संपूर्ण गावाला गाव जेवण घालणं आणि पुन्हा प्रसारमाध्यमांच्या समोर येऊन त्याचं समर्थन करणं हे तितकंच निंदाजनक आहे, निषेधार्ह आहे। वडिलांकडूनच मुलीचं जिवंतपणे श्राद्ध ही घटना समाजातील मानसिकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करते। स्थानिक प्रशासनाला या प्रकारावर संवेदनशील आणि परिणामकारक उपाययोजना करावी लागणार आहे। तसंच सर्वच पालकांनी मुलांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करायला हवा। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।